सोनादेवी टेमघर संघाच्या माध्यमातून तर तुफान पिंपळा संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय राजन. पाहूया राजन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. हा सामना जो आहे 3 षटकांचा आहे. पॉवर प्लेचं षटक नसणार आहे. तर प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. पाहूया फलंदाजी करत असताना किती धावांचं लक्ष उभं करेल सोनादेवी टेमघर संघ. भाऊ पाटील सर, सुरेश घरत सर, सुनील म्हात्रे सर या स्पर्धेतील पंच आहेत. भरपूर चांगली कामगिरी तालुका क्रिकेटमध्ये या तिघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. विशेषतः या फॉर्मॅटचा विचार केला तर पिंपळा संघ आपण फार उशीर करत आहात. वेळ थोडा कमी खर्च करा. सामन्याला सुरुवात करा. सामन्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण सजून झालंय. गेम स्टार्ट. गेम प्ले खेळायला सुरुवात होते. षटकातील व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय. त्या दरम्यान 2 धावा पळून काढल्यात. तर या 2 धावांच्या मदतीने स्वतःच तसेच संघाचा अकाउंट ओपन करतोय कालुराम भोईर. बरोबर चांगली फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती. कालुरामच्या बॅट मधून 18 धावांचे योगदान पाहिलं होतं. त्याच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता. तर आता मात्र एक महत्वपूर्ण लढत आहे. या सामन्याच्या माध्यमातून देखील चांगली फलंदाजी अपेक्षित असेल पाठीराख्यांना. त्याचबरोबर सोनादेवी टेमघर संघाला. तर त्या उलट राजनचा विचार केला तर राजनने देखील भरपूर चांगली गोलंदाजी दाखवली आहे. या बलेचा बॉल निर्धाव जातोय. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता. चेंडू निर्धाव गेलाय. राजन मागच्या 2 सामन्यांचा विचार केला तर फ्रंटलाईन षटकचे हाताळलंय. भरपूर चांगली गोलंदाजी दाखवली. चांगला स्टार्ट देतोय प्रत्येक सामन्याच्या माध्यमातून आपल्या संघाला. तर यावेळेस देखील पुन्हा एकदा बोलतोय. हा बॉल हवेत आहे. या बॉलवर एक धाव आली. धाव संख्या 3 वर पोहोचली आहे. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी. गोलंदाज राजनच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स टोकाखंड गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील बॉल. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतात. यस इज गॉन. पहिला गडी बाद. फलंदाज दिनेश झीलच्या स्वरूपात बाद झालाय. नवीन फलंदाज कैलास मैदानाच्या आतमध्ये जातोय. या फटकामागे तेवढी ताकद चौकता आली नव्हती फलंदाजाला. परिणाम स्वरूप चेंडू सीमारेषा पार होऊ शकला नाहीये. परतावं लागतंय त्या ठिकाणी. नवीन फलंदाज कैलास जो नॉन स्ट्रायकर आहे. त्या दरम्यान गोलंदाज बोलतोय राजन. यावेळेस हा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू पहिल्या टप्प्यावर निघून गेलाय सीमारेषा पार. हा चौकार.
षटकातील पुढील बॉल, यावेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. आठ धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढील बॉल, यावेळेस जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. लेग बायच्या स्वरूपात धाव आली. पहिले षटक कंप्लीट झाला. पहिल्या षटक समाप्तीनंतर एक गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 9. निर्धारित 3 षटकांचे सामने, 3 षटकांचा सामना हा देखील आहे. 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आल्यात. यानंतर मात्र चालू सामना जो आहे त्या चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत असेल चेरोबा कोण या संघासमोर. सकाळच्या सत्रात चेरोबा कोण संघाने भरपूर आकर्षित केला. 2 सामने विजयी झालाय. षटक क्रमांक 2 गोलंदाज संतोष आलाय. पाहूया संतोष कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल. संतोष गोलंदाज षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल. संतोष गोलंदाज बोलतोय, आपला स्टेप मध्ये चुकतोय. डेड बॉल. फक्त 9 धावा धावफलकावर आहेत. तर पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर मात्र अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल सोनादेवी टेमघर संघ. एक तगडा संघ आहे, खास करून या फॉर्मॅटचा विचार केला तर. षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. संतोष. यस, गोलंदाजी मध्ये परिवर्तन, थोडी दुखापत त्या ठिकाणी. संतोष. आता मात्र जगदीश आलाय. जगदीश मात्रे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 2 आहे. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. एक धाव कंप्लीट झाली. मात्र ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या.
धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्यात. जगदीश यावेळेस टॉप एज चेंडू हवेत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. बारा धावा धावफलकावर. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तर पाहूया योगेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढील बॉल जगदीश बोलतोय. या बॉलवर प्रहार चाललाय. अप्रतिम फटका. चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार. वैयक्तिक पहिला बॉल फेस केला होता आणि हा षटकार आलाय. धावा 18 झाल्यात. षटकातील पुढील बॉल. त्यावेळेस देखील प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत, मात्र झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. योगेश याचा झेल ड्रॉप झालाय. एक चांगला फलंदाज आहे आणि त्याचा झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालाय. तर हे पिंपळा संघासाठी किती महाग ठरेल थोड्याच वेळात समजेलच. धावा धावफलकावर 20 झाल्यात. जगदीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. धावा धावफलकावर 20 झाल्यात. चला स्पीडअप करा थोडा.
तर चला पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळूया. जगदीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल. यावेळेस हा बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ सीमारेषेला देतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. डावचीची संधी, फलंदाज बाद. फलंदाज कालुराम बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश. हा बॉल बेट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय. षटक समाप्त झालाय. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहेत 21. 21 धावा. यानंतर अजून एक षटक बाकी आहे. तर कोण संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. वेलकम. चालू सामना जो आहे त्या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो आज मात्र क्वालिफाय साठी टक्कर देईल कोण संघासमोर. शेवटचं षटक. विनोद गोलंदाजी मार्कवर येतोय. चला मॅच स्टार्ट करा. भाऊ पाटील सर. शेवटचं षटक आहे. विनोद गोलंदाज आलाय. पहिला बॉल. पहिलाच बॉल शरीराचा वेध घेतोय. एक धाव कंप्लीट झाली. एक बाईटच्या स्वरूपात धाव आली. षटकातील पुढील बॉल. यावेळेस चेंडू भिडकावून दिलाय सीमारेषे बाहेर. चेंडू निघून दिलाय.
दिला पुढील बॉल, यावेळेस देखील प्रहार झालाय, पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर, अजून एक षटकार. योगेश 3 बॉलचा खेळ झालाय, 13 धावा खर्च केल्यात. गोलंदाज विनोदने अजूनही 3 बॉल्स बाकी आहेत. षटकातील पुढील बॉल, यावेळेस एक अनपेक्षित दुसरी घेणारा चेंडू गुडलेंथ वरनं सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये, मात्र पहिल्या बॉलवर मी तर म्हणेन चांगली रणनीती. उमेशने सिंगलने स्ट्राईक रोटेट केली योगेशकडे आणि योगेशने बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. आता मात्र अजूनही 2 बॉल्स बाकी आहेत. षटकातील पुढील बॉल, यावेळेस बॉल या शरीराचा वेग जरूर घेतलाय. अपेक्षा असेल की जास्त दुखापत त्या ठिकाणी झाली नसेल. शेवटचा बॉल बाकी आहे. 10वा धावफलकावर आपण पाहतोय 34 धावा झाल्यात, मात्र शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. थोडी दुखापत त्या ठिकाणी जरूर झाली आहे. हरी नवीन फलंदाज, नॉन स्ट्रायकर. शेवटचा बॉल आहे, समोर तोच फलंदाज त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिल्यात. योगेश आतापर्यंत टोटल 3 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. 21 या धावसंख्येवर खेळतोय, मात्र शेवटच्या बॉलवर पाहूया किती धावा वसूल करेल. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील, हा बॉल वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. धाव संख्या अवांतरने पुढे सरकते. 35 धावा झाल्यात. षटकातील शेवटचा बॉल, यावेळेस प्रहार जरूर झालाय. चेंडू पहिल्या टप्प्यावर सीमारेषे बाहेर, हा चौकार. पण 40 धावा झाल्या, 40 धावांचं लक्ष्य आहे तुफान पिंपळा संघासमोर. 40 धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया व्हॉइस ऑफ मानकुली भिवंडी, कालीराम केनी. धन्यवाद संदेश वकारे. मित्रांनो, मैदानामध्ये सामना सुरू आहे. तुफान पिंपलास विपक्ष सोनादेवी टेमघर. टेमघर संघाने प्रथम फलंदाजी करताना धावा बनवले त्या 39 आणि 40 धावांचं लक्ष ठेवलेले विजयासाठी तुफान पिंपलास संघासमोर. 18 चेंडू मध्ये या 40 धावा बनवायच्या आहेत.
निश्चितच 25 धावा केल्या त्या योगेश आणि 10 धावा कालुराम. सोनादेवी टेमघर संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी ग्राउंडचा ताबा घेताना आपण पाहतोय. आज अतिशय चांगली कामगिरी या संघाकडून राहिलेली आहे. पाहूया तुफान पिंपळा संघ 18 चेंडूमध्ये कशा प्रकारे हे 40 धावा पूर्ण करेल. यानंतर आपण एक ज्युनियर आणि सिनियर खेळाडूंची मॅच देखील पाहणार आहोत. मैत्रीपूर्ण असा प्रतिष्ठेय सामना असेल. कैसे हराया या निश्चितच जय हरी चषकाचा पाहूया कोण मानकरी ठरतोय. निश्चितच एक चांगला सामना इथं आयोजित केलेला आहे. आई गावदेवी 40+ रांजोली संघाच्या वतीनं खासदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम, सुस्वागतम. त्वरित आपली सर्ववीर जोडी देखील टाळ्यांच्या गजरात तुफान पिंपळा संघानं खेळपट्टीकडे रवाना करायचे. रमेश लहू पाटील ग्रामस्थ रांजोली आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. गावदेवी 40+ रांजोली आणि विनोददादा ठाकरे यांच्या वतीनं आपलं खासदार चषकामध्ये सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. चला सलामी जोडी ताल्यांच्या गजरात पाठवायची आहे. संघनायक संतोष माली तुफान पिंपलास क्षेत्ररक्षण लावले गेलेले. तर सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होते. जगदीश म्हात्रे आणि रमेश दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा. 18 चेंडू 40 धावा तुफान पिंपळा संघाला बनवायचे आहेत.
पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगला चेंडू हाताला होता. पहिल्या चेंडूवर मात्र बीट केले फलंदाज जगदीश यांना, गोलंदाज संजय यांनी, आणि निर्धाव चेंडूची सुरुवात केलेली आहे. 40 धावा बनवायच्या आहेत. 17 चेंडू शिल्लक आहेत. चेरोबा कोण संघाने देखील आज चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून केला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. संजय यांचा चेंडू ऑफसाइड रिजन मध्ये, चेंडू कार्पेट साडीने डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक दक्ष, चांगलं क्षेत्ररक्षण होते. 2 धावेनी संघाच्या फलकावर धावांचा श्री गणेश होतोय. जगदीश म्हात्रे यांनी वैयक्तिक 2 धावेनी आपलं खाता अकाउंट ओपन केलेले. 40 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना दुहेरी धावेनी मात्र धावांना सुरुवात झालेली आहे. तुफान पिंपळा संघाकडून पहिला षटक हे मार्गस्थ आहे. मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल, अतिशय चांगली लाईन. जगदीश यांना मात्र इथं आता 3 चेंडूवर थोडस थंड केलेलं आहे. 2 सामन्यातून 2 सामन्यावर तो पारितोषिक निश्चितच या खेळाडूंना पटकावलेले आहेत. मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये संजय एक चांगलं षटक हाताळतोय. जगदीश मात्र या फलंदाजासमोर. पुढील चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडूला डीप मिड विकेट कडे खेळून काढलेले आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते. उमेश हे क्षेत्ररक्षक दक्ष होते. एकापेक्षा जास्त काही नाही, एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते ते 3 वार. मित्रांनो, आपण पाहतात खासदार चषक 2021 सलग 6वं वर्ष आहे. स्वर्गीय वसंत उंदरे ठाकरे क्रीडानगरी रांजोली इथून या चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विनोदजी ठाकरे, तसेच गावदेवी 40+ रांजोली आणि JRE स्पोर्ट रांजोली संघ. चला गेम थोडासा स्पीडअप करा मित्रांनो. वेल कमी घ्या. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित व्यक्तिमत्व, नामांकित उद्योजक आणि भिवंडी सिनियर 40+ चे माजी अध्यक्ष सन्माननीय पद्माकर चौधरी साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. ते मात्र फटका केले. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतायत. 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धाव देखील पूर्ण झाले. 2 धावा आलेले आहेत रमेश यांच्या बॅट मधून. संघाच्या फलकावर 2 धावेनी आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष पहिल्या षटकाचा. गोलंदाज संजय आहेत. पद्माकर चौधरी साहेब देखील आपल्या घरच्या संघाचा सामना पाहण्यासाठी विलात वेल काढून या क्रीडानगरीमध्ये पोहोचलेत. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खासदार चषक 2021. शेवटचा आणि अंतिम चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज संजय आपल्या बॉलिंग मार्क वर तयार. अतिशय चांगला चेंडू, चेंडूला खोदून काढलेला आहे. पाहूया हरी याचा प्रयत्न सफल. चेंडू सीमापार, चौकार. नऊ धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो तुफान पिंपळ संघाच्या फलकावर. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत. निश्चितच इथून मात्र आता आपला घेर चेंज करावा लागेल तुफान पिंपळ संघाच्या फलंदाजांना, कारण की 31 धावा बनवायचे आहेत येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ चेरोबा कोण या संघाबरोबर खासदार चषकाच्या आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटची लढत
खेळण्यासाठी सज्ज होईल. खरोखरच्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं समालोचन आपण गेली 2 दिवस ऐकतात. आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे विद्यमान सचिव तसेच भिवंडी निस्वार्थ सेवा संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे परममित्र आणि बिनार गावचे सुपुत्र संदेश वखरे यांना गोलंदाज दामू सांघिक दुसरे षटक घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर सोनादेवी टेमघर संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज दामू. समोर फलंदाज आहेत जगदीश म्हात्रे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर बिग हिट घेतले. उंची जास्त, लांबी कमी आणि इथे मात्र अप्रतिम झेल आणि जगदीश म्हात्रे यांची खेळी होते फेल. सीमारेषा लगत टिपला होता तो सोनादेवी टेमघर संघाचा एक चपल क्षेत्ररक्षक. नेहमी ज्याच्याकडून असे झेल टिपले जातात तो खेळाडू दिनेश. वेल जज कॅच. आणि मित्रांनो क्रिकेटचं समीकरण आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. तुमचं क्षेत्ररक्षण हे खूप मोठा घटक आहे क्रिकेट मधलं. हा जर कदाचित झेल सुटला असता तर चौकार किंवा षटकार आला असता आणि फलंदाज देखील नाबाद राहिला असता. म्हणून क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं घटक आहे. फलंदाज कुणाल. तुफान पिंपळा संघाचा कुणाल हा फलंदाज जातोय. जगदीश म्हात्रे बाद झाल्यानंतर निश्चितच 6 मध्ये 9 बनवल्या होत्या, 12 मध्ये 31 बनवायच्या होत्या आणि पहिल्या चेंडूवर दामू या गोलंदाजाने मात्र चांगली सुरुवात करून दिलेली आहे सोनादेवी टेमघर संघासाठी. मित्रांनो आपण एक आज मैत्रीपूर्ण लढत देखील पाहणार आहोत. ज्युनियर आणि सिनियर खेळाडूंचा मिश्रण असलेला सामना कैसे हराया. चला गेम थोडासा स्पीडअप करा. पंच वेल कमी घ्या. अजूनही आपल्याला या सामन्यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण वेळेचं भान ठेवा. आम्ही आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं आपणास विनंती करतोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय विनोदजी ठाकरे साहेब, पद्माकर चौधरी साहेब आणि भिवंडी तालुका टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव प्रमोद म्हात्रे, मॅनपॉवर रांजनोली तसेच चेरोबा कोण संघाचे खेळाडू दीपकजी मुकादम देखील आहेत. आणि आज खरोखरच अप्रतिम खेळ त्यांच्या संघाच्या माध्यमातून झालेले. आज दीपक मुकादम यांनी देखील चांगली फलंदाजी केलेली आहे. खास करून ऑफसाईड रिजन मध्ये चांगले चौकार त्यांनी पेश केले आहेत आणि तशाच पद्धतीने गोलंदाजी देखील खूप छान झालेली आहे चेरोबा कोण संघाच्या गोलंदाजांकडून. चला गेम थोडासा स्पीडअप करा प्लीज. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी नवव्या धावसंख्येवर धावसंख्या थांबलेली आहे. 40 धावांचं लक्ष आहे. 7 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. एक बाद 9 धावा झालेल्या आहेत. लवकर आपण चेंडूची निवड करा फलंदाज आणि त्वरित सामन्याला सुरुवात करा अशी आम्ही अपेक्षा करतोय. सुरेश गरज सर, भाऊ पाटील सर, त्वरित आपण डिसिजन द्यायचंय, निर्णय घ्यायचाय. चेंडू नवीन घ्यायचा की त्याच चेंडूवर सामना सुरू करायचा. कारण की अजूनही आपल्याला या सामन्यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. अतिशय भव्य दिव्य अशी क्रीडानगरी आपण पाहतोय. स्वर्गीय वसंत उंदरे ठाकरे या क्रीडानगरीचं लोकार्पण सोहळा काल खासदार साहेबांच्या शुभ हस्ते इथं संपन्न झाला.
GTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. त्यानंतर आमचे DJ एश यांचं देखील चांगलं योगदान आहे. त्यानंतर स्पर्धेमध्ये आमचे नामांकित पंच सुरेश गरज सर, भाऊ पाटील सर आणि सुनील म्हात्रे सर आणि समालोचक कक्षातून निश्चितच आम्हाला साथ दिली गेली 2 दिवस आमचे परममित्र संदेश वखारे आणि एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांनी देखील आपले छाप सोडलेले आहे. आणि निश्चितच आज आम्हाला समालोचक कक्षातून खास करून ज्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं असे एक उत्कृष्ट खेळाडू गावदेवी 40+ संघाचे अशोकजी भगत यांचं देखील खूप सारं योगदान. इथे मात्र चेंडूला केलून काढले. पाहूया चेंडू आणि या चेंडूवर धावा आलेल्या आहेत त्या 6. जेल टिपला होता मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षक सीमारेषा ओलांडतोय आणि 6 धावा येतील. रमेशाला तुफान पिंपळस संघाच्या फलकावर 6 धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. चांगला झेल टिपला होता मात्र बॅलन्स कुठेतरी गेला होता. चेंडू सीमापार षटकारासाठी 15 धावा चुकीची दुरुस्ती माफी असावी. 9 धावा होते त्यानंतर षटकार आलेले आहे. 15 ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र दांडी गोल फलंदाज रमेश बाद होतील तुफान पिंपळस संघाचे. संतोष माली खेळपट्टीकडे जातात. रमेश बाद झाल्यानंतर धावसंख्या 15 या आकड्यावर थांबलेली आहे. 2 बाद 15. अजूनही विजयासाठी 25 धावांची गरज आहे. रमेश यांनी आपल्या फलंदाजीतून 12 धावांचे योगदान आपल्या संघासाठी दिलेले. त्यामध्ये एक चौकार, एक षटकार आणि एक दुहेरी अशा 12 धावा त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. सांघिक दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. म्हणजे येणाऱ्या अजूनही 9 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. इथून मात्र आता हायलाइट क्रिकेट खेळावा लागेल तुफान पिंपळस संघाला. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर चौकार षटकार मारावे लागतील कारण की चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा बनवायच्या आहेत 25. पाहूया संतोष माले आणि कुणाल याच्यामध्ये क्षमता आहे मात्र गोलंदाजी देखील खूप चांगली आहे सोनादेवी टिंगर संघाकडे कारण की अजूनही येणाऱ्या गोलंदाजामध्ये आपण हरी उमेश पाहूया दामू. हा चेंडू इथे मात्र यष्टीरक्षक चुकतोय. चेंडू जातोय शॉट थर्डमॅन सीमारेषेकडे. 4 धावांसाठी चौकार. कोणाविषयी आकड्यावर धावसंख्या 8 चेंडू 21 धावा. निश्चितच चौकार आलाय. अजूनही या षटकातील 2 चेंडू हे महत्वाचे चेंडू असतील. हे चेंडू टाकल्यानंतर आपल्याला शेवटच्या षटकामध्ये समजेल की 6 चेंडू मध्ये किती धावा बनवाव्या लागतील ते तुफान पिंपळस संघाला. गोलंदाज तयार दामू. ते मात्र अतिशय चांगला चेंडू होता. शपल क्रॉस झाले होते मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क हवा तसा झाला नाहीये. बाईच्या स्वरूपात एक धावी. एका धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 7 चेंडू 20 धावा. अर्ध्या धावांचा पल्ला इथं गाठलेला आहे.
20 धावा झाल्यात, 20 धावा बनवायच्या आहेत. 11 मध्ये 20 बनवायचे आहेत, बनवल्यात आणि येणाऱ्या 7 मध्ये 20 बनवायचे आहेत. दामू कुणाल याचा साठी हा चेंडू जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता, पायांची हालचाल पाहायला मिळाली नव्हती. चांगला चेंडूची समाप्ती. 6 चेंडू 20 धावा तुफान पिंपलास संघाला बनवायचे आहेत. पाहूया संतोष माली ही कामगिरी पार पाडतात की या उलट गोलंदाज उमेश 6 चेंडू मध्ये 20 धावा डिपेंड करतोय. थोडीशी घाई करायची, एम थोडासा स्पीडअप करा मित्रांनो. अगदी बरोबर आहे. चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ चेरोबा कोण सहा चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. गोलंदाज हरी हरी याच्यावर षटक दिलेले आहे. उमेश थांबलेले आहेत. हरी याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. 6 चेंडू 20 धावा. पहिला चेंडू शपल क्रॉस झाले होते आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडू आणि 20 धावा. प्रत्येक चेंडू गणित सामन्याचं समीकरण हे आपल्याला चढउतार पाहायला मिळेल. क्रिकेट एक संघाला असेल तर एक संघाला लढवेल. हरी या चेंडूला देखील जम्पिंग फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र लाईन थोडीशी चुकीची आहे. पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलेला आहे. धावसंख्या झाली ती 21. अजूनही 19 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 5. चेंडू 19 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. जायचंय मैदानामध्ये. नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय भाऊ पाटील सर. असा गोलंदाज ज्या शैलीने गोलंदाजी करतोय हे लक्षात घेता त्यावर आक्षेप घेतलाय. आता मात्र या ठिकाणावरनं तपासलं जाईल की हा जो गोलंदाज आहे अरे 90 रोटेशनने गोलंदाजी करतोय का. एक वेळ होती, एक काल होता ज्यावेळेस थ्रो गोलंदाज चालायचे, मात्र आता क्रिकेट पूर्णपणे बदललाय. सो 90 रोटेशनने गोलंदाजी करावीच लागेल. अगदी बरोबर आहे. आणि हरी या गोलंदाजांसाठी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये केलेली आहे. फलंदाज संतोष माली यांनी आणि इथे अजून एक डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतोय. 6 चेंडू 20 होत्या. इथे मात्र आतापर्यंत हरी यांनी चेंडू टाकले ते 2 आणि 1 वाईट. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका केले. क्षेत्ररक्षक दक्ष आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण लावलेले आहे. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. आणि इथून मात्र पाहूया एक फलंदाजाला निश्चितच खेळाडू कक्षामध्ये यावं लागेल. धावबादच्या स्वरूपात कुठला फलंदाज असेल. संतोष माली.
विजयासाठी 17 धावांची गरज. तिन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर 3 चेंडूवर 3 षटकार मारावे लागतील तुफान पिंपळा संघाच्या फलंदाजांना. निश्चितच पाहूया या 17 धावा 3 चेंडू मध्ये पूर्ण होत आहेत की या उलट हरी या 3 चेंडू मध्ये 17 धावा वाचवून आपल्या संघाला पुढील सामन्याकडे घेऊन जातोय. समोर फलंदाज असेल कुणाल, नॉन स्ट्राईक वर आहे तो विनोद. 3 चेंडू 17 धावा, शॉर्ट रनअप ओव्हर द विकेट हरी. फटका केले, चेंडू हवेमध्ये, कैलास चेंडूवर झेपावत आहेत आणि फक्त एक धाव इथून मात्र सामना सोडलेला आहे. तुम्हाला वाटतं तुफान पिंपळा संघानं, कारण की येणाऱ्या 2 चेंडूवर 16 धावा बनवायच्या आहेत आणि मित्रांनो क्रिकेटच्या पुस्तकामध्ये 2 चेंडू मध्ये 16 धावा नाहीयेत. इथून जर सामना हरवायचा असेल तर तो गोलंदाज हरी संघाला हरवू शकेल. हरी चेंडू हवेमध्ये आणि एकही धाव नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. जवळ इथं तुफान पिंपळा संघाने आपली हार इथं मानलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. शेवटचा चेंडू, अप्रतिम चेंडू आणि या सामन्यावर 16 धावेनी विजय संपादन करतोय सोनादेवी टेमगार. अभिनंदन पद्माकर चौधरी साहेब, अभिनंदन सोनादेवी टेमगर आणि हार्ड लक तुफान पिंपळास. सदानंद पाटील हार्ड लक, रमेश हार्ड लक तुफान पिंपळास. तर जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. या सामन्याचा हिरो